नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुगड पूजा कधी आणि कशी करावी, तसेच नवीन लग्न झालेल्या नवरीचा वौसा म्हणजे काय. तर नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करतात. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तिळगुळ वाटणे, पतंग उडवणे यासोबतच सुवासिनी महिला सुगड्याची पूजा देखील करतात. मात्र ही पूजा कशी केली जाते याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आता आपण पाहूया सुगड म्हणजे काय. तर मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे तर आपल्याला माहीतच आहे. आता सुगड हे 2 रंगाचे असतात. काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या मातीचे सुगडाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. पण त्यांना सुगड असं का म्हणतात? वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे. सुघट, घट म्हणजेच भरलेला घट. तर या शब्दाचा अपभ्रंश सुघट म्हणजे चांगला घट. तर या शब्दाचा अपभ्रंश होऊन सुघट म्हणजे सुघटित असा घट. या घटात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जातात. आता आपण पाहूया सुगड पूजण्यासाठी लागणारे साहित्य. तर हे साहित्य कोणते आहे? चला तर मग मकर संक्रांतीला सुगड पूजनासाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून तुम्ही एक लिस्ट तयार करा. मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड असे 5 सुगड, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या आणि फुले इत्यादी. आता मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा प्रथमतः स्वच्छ करून तेथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर एक रांगोळी काढा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र टाका. त्यावर तांदूळाची किंवा गव्हाची छोटी छोटी रास ठेवा. आता या 5 सुगडाला ज्या ठिकाणी 5 ठिकाणी उभे हळदीचे आणि कुंकवाचे बोटे लावा. आता हे सुगड तांदूळाची किंवा गव्हाची रास ज्या ठिकाणी तुम्ही स्थापन केली आहे त्यावर हे सुगड मांडा. एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या या सुगडामध्ये घाला. काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली, त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवा. सुगडावर अक्षता, फुले, हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करा. आता धूप दीप अर्पण करा. सुगडाला तिळाचे लाडू किंवा हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणूनही देतात. नवरीचा वौसा म्हणजे काय? नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर असं वाण म्हणून देतात. तर कोकणात नवरीचा वौसा भरला जातो. पहिला वौसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा वौसा म्हणजे त्यात 5 विड्याची पाने, 5 सुपाऱ्या, 5 खारीक, 5 विलची, 5 लवंगा, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असतात. तर 25च्या वौशात हे साहित्य 25 असतात. पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते. त्यामुळे हा वौसा तुम्ही आई, काकू, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही घेऊ शकता. वौसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात. धन्यवाद.